देव दिसे ठाई ठाई भक्त लीन भक्त पायी सुखालाही आला ह्या आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर। या ओळीप्रमाणे आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना दैनिक राज्य लोकतंत्रच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। आज पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथे आषाढी एकादशी निमित्ताने पिंपळे सौदागर भागातील पांडुरंगाच्या पालखी सोहळा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। या पालखी सोहळा कोकण चौक ते रहाटणी आणि पिंपळे सौदागर भागात अशा प्रकारे पालखी मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे। या पालखी सोहळ्यामध्ये प्रथम देवाचे अश्वाचे पूजन करून पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। या पालखी सोहळ्यामध्ये शेकडोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते। या पालखी सोहळ्यामध्ये लहान मुले तसेच वारकरी संप्रदायातील लहान वारकऱ्यांचा समावेश होता। यामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या देवाच्या वेशामध्ये लहान मुलांनी वस्त्र परिधान केल्याचे दिसून आले। खूप आनंदी वैष्णवाचा मेळा जमला होता। आजच्या पालखी सोहळ्याचे आयोजन साई गार्डन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सर्व सदस्य सभासदांनी केले। कृष्ण हरी उठ उठ पंढरी राजा फार वेळ झाला थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला। याप्रमाणे तुम्हाला वाटेल मी आज पंढरपूर मध्ये असेल, पण नाही, पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपळे सौदागर कोकणे चौक या ठिकाणी वैष्णवांचा मेळा या ठिकाणी जमलेला आहे। तोच आढावा घेण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत। नामोबा तुकाराम नामोबा तुकाराम नामोबा माऊली तुकाराम नामोबा माऊली तुकाराम नामोबा माऊली तुकाराम आपण पाहू शकता कशा पद्धतीने पोशाख परिधान केलेला आहे, रुमाल आहे, ध्वज पताका धरून या ठिकाणी लहान लहान मुलं या ठिकाणी आहेत, वारकरी या ठिकाणी टाळ वाजवत आहेत, मृदंगाच्या गजरामध्ये लावणीच्या गजरामध्ये या ठिकाणी वारी सोहळा उत्साहामध्ये साजरा होत आहे। सोहळ्यामध्ये या तुकाराम महाराज वारी सोहळ्यामध्ये कोकणे चौकामध्ये बंदोबस्तासाठी आले असलेले पोलीस या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल सर, या ठिकाणी वारी सोहळा चांगल्या ह्याच्यामध्ये संपन्न होत आहे, तर आपण बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे आणि या वारीबद्दल काय सांगाल? खूप आनंदाचा उत्साह आहे आज, खूप आनंदी वातावरण आहे आणि तिथे जी वारी आता चालू आहे दिंडी, त्या निमित्ताने आम्ही योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे। सर्वांना आज आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। आनंदात पंढरपूरला जाता आलं नाही, त्यांनी ह्या वारीत यावं, इथं पांडुरंग हजर आहे आमच्या समोर। या पालखी सोहळ्यामध्ये आनंदी वातावरणामध्ये महिला सहभागी आहेत। यांचा आनंद यांच्या चेहऱ्यावरती कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो। पुन्हा आलोय, पुन्हा यावंसं वाटतं, त्याला अंतच नाही। पाहू शकताय हे कौतुकाने सांगतायत, यांचा आनंद या ठिकाणी व्यक्त करतायत। कसं वाटतं तुम्हाला या पालखी सोहळ्यामध्ये येऊन? एकदम छान वाटलं, मस्त आनंद। पंढरीला नाही जाता आलं, पण इथे आम्हाला पंढरीची वारी घडली, आनंद झाला एकदम। संत मंडळी भेटल्यासारखं वाटतंय आज आम्हाला इथे, खूप सुंदर आज आनंदाचा मेळा या ठिकाणी पुण्यामध्ये पंढरपूरला पंढरपूरला जाणं नाही झालं, पण इथं पंढरपूरला उतरलंय म्हणायचं। पंढरीत उतरली इथं संपूर्ण, खूप आनंद झाला। काय वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय? करायला मिळाली, हा, गाडी जायला मिळालं नाही, इथं करायला मिळाली, पण आनंद झाला। रामकृष्ण हरी या जपाबद्दल काय म्हणताय? काय वाटतं? रामकृष्ण हरी हे तिन्ही देव एक आहे, म्हणून रामकृष्ण म्हणजे कोणी राम म्हणाल, कोणी कृष्ण म्हणाल, पण सगळे आकाशात पतितम। आपण पाहू शकता कशा पद्धतीने पिंपळे सौदागर कोकणे चौक या ठिकाणी पालखी सोहळा उत्साहामध्ये साजरा होत आहे। आपण तेच जाणून घेण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत। काय सांगाल, आज या कोकणे चौकामध्ये तुम्ही पालखी सोहळा आयोजित केलेला आहे?
तर आपल्या पिंपळे सौदागर मध्ये 2025 रोजी आपला पालखी सोहळा सादर होत आहे आणि समस्त वारकरी कुटुंब आणि विश्व हिंदू परिषदच्या तर्फे हा सोहळा आयोजित केलेला आहे आणि खूप संख्येने लोक इथे जमा झालेत आणि आम्ही आशा करतो की हा सोहळा व्यवस्थित पार पडेल आणि सगळ्यांच्या आनंदाने हा सोहळा काय सांगाल कसं वाटतं या पालखीमध्ये सहभागी होऊन तुम्हाला? आम्हाला खूपच आनंद येत आहे कारण कसं असं की आपले लोक सगळे कामामध्ये व्यस्त असतात तर त्यांना आपल्या वारीमध्ये भाग घेता येत नाही. तर या कारणानिमित्त आज आपले पिंपळे सौदागर रहिवासन करता वारीमध्ये कसं एकत्रीकरण करता येईल आणि सहभाग घेता येईल या निमित्तानं आपण याचे आयोजन केलं. त्यामुळे सगळेजण अगदी उत्साहामध्ये आज इथे उपस्थित आहेत. तर सगळे आनंदी आहेत आणि अशा वेळी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल रखुमाई आहेत. जय श्रीराम. जो आजचा पालखी सोहळा आहे या पालखी सोहळ्याची महाराष्ट्र शासनाने IT पार्कच्या युवकांसाठी तरुणांसाठी एक विशेष अशी सुट्टी जाहीर करावी असं तुम्हाला वाटतंय का? आज रविवार आहे, सहभागी झालेत पण इतर वेळी रविवार येणार नाहीये तर एकादशीची सुट्टी जाहीर करावी IT पार्कच्या युवकांसाठी तर त्याबद्दल काय वाटतंय? अगदी निश्चितपणे तर मला असं वाटतं की सगळ्यांना या एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या या वारकरी संप्रदायासाठी जे लोक एवढे 18 दिवस 15 दिवस चालतात तर आपल्या ITच्या लोकांना सुट्टी जर जाहीर झाली तर नक्कीच ते याच्यामध्ये म्हणजे येऊ शकतील आणि हा सोहळा अनुभवू शकतील. परंपरा जपण्यासाठी नक्कीच सुट्टी जाहीर होणं गरजेचं आहे. तुम्ही काय सांगाल या ठिकाणी सहभागी झालेला आहात रामकृष्ण हरी या नामघोषाबद्दल काय सांगाल? रामकृष्ण हरी. सगळ्यांनी सहभाग व्हावा, सगळ्यांचं चांगलं होत्या, पाऊस पाणी पडू द्या, सगळं चांगलं होते. तर आपण पाहू शकता कशा पद्धतीने आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पालखी सोहळा उत्साहामध्ये आयोजित केलेला आहे. महिला सुद्धा चांगल्या प्रकारे सहभागी झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अवघे गरजे पंढरपूर या प्रमाणे पुण्यामध्ये सुद्धा गजर चांगल्या प्रमाणे या ठिकाणी माऊलीची तुकाराम महाराजांची पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दैनिक राज्य लोकतंत्रसाठी पिंपरी चिंचवड सिद्धांत चौधरी.